खरं तर 2012 असेल, 17 असेल, या दोन्ही महापालिका निवडणुकीत हो. बऱ्यापैकी मी काम केलं होतं आणि त्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं चांगलं बहुमत महापालिकेत येईल असा प्रयत्न आम्हा सर्वांचा असणार आहे. एक मोठी संघटन शक्ती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आहे. ती घराघरात लोकांपर्यंत जाऊन लोकांना मतपेटीपर्यंत आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कसा करेल या दृष्टीने आमची सर्व या शहरातली टीम काम करणार आहे. खरं तर अनेक या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या शहराला अनेक योजना आणि अनेक प्रोजेक्ट हे शहर टाकतोय. जर का आता मेट्रो लाईन बघितली, काँग्रेसच्या काळात आपण पाहिलं असेल मेट्रो वरनं जावी का खालनं जावी यात 8 वर्ष गेली आणि आज मेट्रो मान्य होतीये, मेट्रोचं काम चालू होतं आणि लोक मेट्रो फिरतायत. 7-7 मजले मेट्रोचं स्टेशन आपण 7 मजले खाली जाऊन बघू शकतो. आणि मग रिव्हर्स फ्रंट असेल, मेट्रोचं जाळं असेल, टीएमपीला 1500 बसेस द्यायचं काम असेल, त्या शहरातल्या मैला पाणी दुरुस्त होण्यासाठी केंद्राने 1000 कोटी रुपयांची भरीव तरतूद असेल, या सगळ्या गोष्टी या शहराला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा हे दिसून येतं. आणि त्याच जीवावर भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांची ताकद, निष्ठा ही या ठिकाणी आपण लोकसभेत अनुभवली, विधानसभेत अनुभवली आणि आता महापालिकेत पुन्हा एकदा 120 नगरसेवक भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून येण्यास सज्ज आहे. आणि त्याप्रमाणे प्रयत्न आणि त्याप्रमाणे योजना मी व माझे सर्व नेते मंडळी मिळून या ठिकाणी करतो. या ठिकाणी पुणे शहराला जगातल्या, देशातल्या नाही, जगातल्या मोस्ट लिव्हेबल सिटीकडे नेण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीची एक अविरत परंपरा आहे. भारतीय जनता पार्टीचा जन्मच हा जो झालाय तो अंत्योदयातून झालाय. म्हणजे जो शेवटचा माणूस आहे त्याचा उदय करण्याचा ध्यास हा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असतो. आणि त्या अंत्योदयाच्या भावनेनं आम्ही रोज काम करत असतो. भारतीय जनता पार्टी कधीच निवडणूक आली म्हणून निवडणुकीसाठी काम करत नाही, तर रोज लोकांच्या छोट्या मोठ्या समस्यांपासून मोठ्या मोठ्या समस्यांपर्यंत या ठिकाणी काम करण्याचं एक ध्येय असतं. आणि त्या ध्येयातनच भारतीय जनता पार्टीची 2 वरून तिसऱ्यांदा ज्याला देशात सत्ता आली आहे या कार्यकर्त्यांच्या बळावरच आली. आणि कार्यकर्ते हीच भारतीय जनता पार्टीची ताकद, त्यांच्या जीवावर आम्ही निवडणूक लढली.